मुकिंदपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तालुका विद्या प्रसारक मंडळाच्या जय श्रीराम विद्या मंदिर येथे कृतज्ञता सन्मान सोहळा आणि नामफलक अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील आणि लेखक व विचारवंत श्री रवींद्र गणेश मुळे यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहिल्यानगरचे कार्यवाह श्री लवजी शंकरराव शिंदे होते. या विशेष सोहळ्यात पंचगंगा उद्योग समूहाचे श्री प्रभाकर काका शिंदे आणि ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथील माजी प्राचार्य प्राध्यापक श्री रघुनाथराव किसनराव आगळे यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे, उपाध्यक्ष श्री अरविंद मापारी, सचिव श्री शंकरराव नळकांडे, श्री भाऊसाहेब वाघ, खजिनदार श्री सूर्यकांत गांधी आणि सहसचिव श्री विवेक नळकांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी व्यासपीठावर मुकिंदपूर गावाच्या सरपंच श्रीमती कल्पना सतीश निपुंगे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पेचे, भारतीय जनता पक्षाचे सचिव श्री प्रताप चिंधे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य श्री निरंजन दाहळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. मंडळांनी अध्यक्षांनी सगळ्यांनी स्वतः एक थोडाफार प्रमाणे हातभार याच्यामध्ये लावला. त्याचप्रमाणे आमचे जे सगळे शिक्षक वृंद आहेत, प्राध्यापक असतील, हेडमास्टर असतील, सगळे अगदी शिपायापासून यांनी सुद्धा अतिशय मोलाचा वाटा या संस्थेच्या उभारणीमध्ये दिलेला आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर तो विषय आता काय करायचं, आणि मग आमच्या समोर पहिलं नाव आलं ते प्रभाकर पाटील शिंदे. म्हणलं सार्वजनिक जीवनाची ज्यांना जाण आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये असं एक उदाहरण नदीच्या काळात झालेलं आहे, अगदी अल्पावधीत एका कर्तृत्ववान माणूस किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकरराव शिंदे. आपल्याला आमचे खूप जुने संबंध आहेत, पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे सगळे संचालक मंडळ गेलो घरी आणि म्हटलं अशा अशी अडचण आहे, अशा प्रकारचा प्लॅन आहे आणि तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता. ती म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, म्हटलं की मला एक खोली तरी पाहिजे, म्हणे ते दिली. आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आयोजन केले हा दुग्ध शर्करा योग आहे. माझ्यासाठी या कार्यक्रमाचे महत्त्व निश्चितच वेगळे आहे. माझे वडील, गुरु, मार्गदर्शक व तालुक्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे गुरुवर्य माननीय श्री प्राचार्य रघुनाथ किसनराव आगळे यांच्या नावाने सदर शाळेचे नामकरण होत आहे. हा माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या तालुक्यातील नामांकित श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून धुरा अनेक वर्ष समर्थपणे आणि यशस्वीरित्या वडिलांनी सांभाळली. सुरुवातीपासून त्यांना स्वतःच्या शिक्षणाकरिता अनेक आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करावी लागली. त्यामुळे त्यांनी गोरगरीब व खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू केले. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना ओढून आणले, त्यांना प्रवाह मोकळा करून दिला किंवा
बऱ्याचशा छोट्या छोट्या अडचणींना त्यांना मदत करत राहिले व त्यांना शिक्षणापासून वंचित होऊ दिले. त्याअगोदर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णाजी डहाळे पाटील यांनी सगळं मनोगत व्यक्त केलं आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं एक राहिलेलं आहे की ज्यावेळेस आगळे सरांनी जागा दिली तदनंतर 30 वर्ष त्या शाळेमध्ये अक्षरशः त्या रूम चांगल्या नव्हत्या, अक्षरशः मुलं शिकताना दगडं यायचे, रात्री चोऱ्या व्हायच्या. 30 वर्ष त्या ठिकाणी ती शाळा होती. शाळेला जागा दिल्यानंतर या ठिकाणी जे शिक्षक होते, या शिक्षकांनी प्रथमतः आम्ही सर्वांनी मिळून 1 महिन्याचा पगार देतो आणि या ठिकाणी शाळा झाली पाहिजे अशी त्यांनी कल्पना मांडली आणि ती पूर्ण त्यांनी करून दिली आणि म्हणून तिथून पुढं ही सुरुवात झाली. पाया महत्त्वाचा जो झाला तो या संस्थेच्या कर्मचारी जे शिक्षक आहेत त्यांच्या प्राधान्याने प्रथमतः सुरुवात झालेली आहे. भाऊ 1965 पासून ही संस्था या ठिकाणी या भूमीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी माऊलींनी हे ठिकाण निवडलं आणि ती 700-750 वर्षांची जी परंपरा आहे त्या परंपरेचे आपण सगळेजण वाहक आहात. परंतु काळाच्या ओघामध्ये जेव्हा संदर्भ बदलले तेव्हा जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली तिथलंच ज्ञानार्जन आटतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता सरांशी बोलताना सरांनी सांगितले की 1968 साली यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने इथं त्यावेळेस महाविद्यालय सुरू झालं. त्यावेळेस महाविद्यालय खूप कमी होते आणि नेवाशामध्ये महाविद्यालय सुरू झालं आणि त्यांनी अखंड तिथं त्यांची सेवा दिली. त्याच प्रेरणेतून त्यांना कदाचित असं वाटलं नाही आहे. मी त्याच्यामध्ये एकच होईल की मला स्वर्गीय घुले पाटलांनी सांगितलं की तुझे नगराला व्यवस्था करतो म्हणे, पण ते रिमांड हो म्हणे, सुधार करे. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, तुझी काय हरकत नसेल तर लावतो म्हणजे. आणि माझी अशा पद्धतीची सोय झाली. त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यांनी आयुष्य लोकांकरता घातलं ते कॉम्रेड वकीलराव लंगे पाटील हे माझे शिक्षक होते. 7-8 महिने त्यांनी नोकरी केली आणि त्यांनी नंतर जिल्हा परिषदमध्ये ते उभे राहिले आणि नोकरी सोडली. गावामध्ये या माणसाने माझ्यावर निर्भेळ प्रेम केलं. घुले पाटलांनी जशी माझी जडणघडण केली तसंच कॉम्रेड वकीलराव लंगे यांनी मला शिक्षक या नात्याने अत्यंत आपुलकीने, विशेष असं होतं की आम्ही 3च मुलं होतो 4थीला. त्याच्यामध्ये अन्नाचा स्वभाव फार शिक्षकाच्या बाबतीत, बाकी राजकारण किती असो पण खरा शिक्षक, घराचा शिक्षक. आता परवा एक आम्ही जैन प्राचार्य ही पदवी फक्त आगळे सरांनाच होती. अगदी म्हणजे सरांच्या नावाचा कधीही उल्लेख करावा लागायचा नाही की प्राचार्य. तालुक्यामध्ये कुठेही काहीही विषय निघाला आणि प्राचार्य हा शब्द आला की तिथं सरांच्या नावाने उल्लेख असायचा, हे अगदी नक्की असायचं. तर सरांनी अगदी म्हणजे ह्या 3-4 वर्षामध्ये सरांच्या लॉ कॉलेजच्या निमित्तानं 2-3 वेळा संपर्क आला. तर 84व्या वर्षी जो सरांचा उत्साह आहे आणि समाजाप्रती आपण जे काही संपूर्ण आयुष्य ज्या शैक्षणिक क्षेत्रासाठी वेचलेलं आहे आणि ह्या वयामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे विद्यार्थी आहेत. सरांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलंय. म्हणजे तालुका घडवण्याचं काम जे आहे एका अर्थाने सरांनी केलेलं आहे. आणि अजूनही ह्या वयामध्ये सरांची जी काही इच्छाशक्ती आहे, अतिशय प्रबळ इच्छाशक्ती आहे की ह्या शाळेमधनं मुलांची त्यांनी अवस्था बघितली की आपल्याकडं जे काय आहे याच्यातला काही म्हणण्यापेक्षा मी म्हणतो बराचसा हिस्सा जो आहे सरांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. ह्या संकुलामधनं चांगले विद्यार्थी बाहेर पडावेत. सर, मी आपल्या या कार्यासाठी माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे तसेच माझ्या उद्योग समूहातर्फे आपले खूप खूप अभिनंदन करत आहे. खरा आनंद होतो ज्यांचं नाव घेण्याचं. भाऊ, आमचे मित्र आणि या तालुक्याचे लाडके आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील,
खरं खूप दिवस एखाद्या माणसाला थांबावं लागतं आणि ते प्रारब्धाने मिळतं. पण मला असं वाटतं थोडे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले की हे शक्य होतं. आणि विखे पाटील नाही आहेत, पण कृपा आशीर्वाद विखे पाटलांचं मिळाल्यानंतर काय मॅजिक होऊ शकतं हे यावेळेला झालं. आणि भाऊ तुम्ही आमदार म्हणून बसलेला आहात, खूप आनंद आम्हाला होतोय. या कार्यक्रमासाठी नितीनजी दिनकर भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण उद्धव महाराज हे जे आपल्यावरती नेहमी प्रेम करतात, अध्यात्म सांगतात, ते वेळेअभावी पोहोचू शकले नाही, परंतु त्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत. परिचित होतं आणि मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहे, कारण ते माझ्या गावचं भूषण आहे. आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये बोलण्याची संधी येते त्यावेळेस आम्ही आवर्जून सांगतो शिरसगावमध्ये की आपल्या गावानं नेवासा तालुक्याला प्राचार्य दिले, आपल्या गावानं श्रीरामपूरला MD डॉक्टर पडगण साहेब दिले. आणि म्हणून असे अनेक नाव आहे. आता नवीन पिढी पुढे आलेली आहे, IPS IAS पर्यंत आता विद्यार्थी त्या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून सरांनी खऱ्या अर्थानं अतिशय मोठं मन करून या ठिकाणी या जय श्रीराम विद्या मंदिराला ही जागा दान केलेली आहे. आणि म्हणून मी सरांना विनोदानं म्हणत होतो की सर तुम्ही मला अगोदर शिरसगाव येथे 2 एकर जागा आपल्या मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेची जी हायस्कूल आहे त्याला द्यायला लावली, पण तुम्ही पुढे जाऊन तिच्या जास्त पटीच्या खर्चाची जागा, किमतीची जागा आज या तालुक्याच्या ठिकाणी देऊन खऱ्या अर्थानं गोर गरीब आमचे दीन दलित दुबळ्या माणसाची सेवा करण्याची खऱ्या अर्थानं आपण संधी घेतलेली आहे. आणि म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून आपण काम केलं पाहिजे. सरांनी इच्छा व्यक्त केली, आगळे सरांनी, की या परिसरात आज नेवासा तालुक्यामध्ये साधारणतः 10 महाविद्यालय, 10 शाळा आणि 4 महाविद्यालय. आणि नेवासाचं जर पाहिलं तर नदीमुळं नेवासा वाढण्याला काही मर्यादा आहे. वाढ त्याची होऊ शकते तर या पट्ट्यामध्ये त्याची नेवासा शहराची वाढ होऊ शकते. म्हणून या परिसरात हे शैक्षणिक हब तयार व्हावं असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता श्रीराम विद्या मंदिरच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत. 3 खोल्या बांधून झालेल्या आहेत, अजून 3 खोल्या बांधून व्हाव्यात असा संकल्प संस्थेच्या संचालक मंडळाने सोडला आहे. त्याच्यासाठी 3 मी काय म्हणतो 3 खोल्या तर होतीलच, पण त्याच्यापेक्षा अधिक खोल्या, नवनवीन कोर्सेस, शैक्षणिक बदलत्या परिस्थितीनुसार आणि सरकारने जी शिक्षण नीती घेतलेली आहे, शिक्षण धोरण जे अवलंबलेलं आहे केंद्र सरकारनं, दुर्दैवाची एक बाब आहे, राजकीय साठमारीत महाराष्ट्रात अजून त्या संबंधीचा ठराव झालेला नाही. यासाठी ही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या धुरीणांनी थोडंसं पुढं येऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांताचे संपर्क प्रमुख तसेच लेखक आणि विचारवंत माननीय राजाभाऊ व आमचे मार्गदर्शक माननीय राजाभाऊ मुळे, त्याचप्रमाणे तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी असं आता सांगितलेलं आहे की यांनी काळे सारणीच्या शिक्षकांच्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलं की त्या मागण्यांचं पूर्णपणे फॉलो ते घेतील आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील असं माननीय आमदार साहेबांनी सूचना केलेली आहे.